प्रत्येक रस्ता एक नवी गोष्ट सांगतो. काही रस्ते आपल्याला गंतव्यापर्यंत पोहोचवतात, तर काही आयुष्यभरासाठी आठवणी देऊन जातात. आज अशाच एका प्रवासाला सुरुवात करतोय, पुण्याहून नांदेडपर्यंत, माझ्या मेटिओर 350 सोबत. या प्रवासात सुंदर हायवे आहेत, घाट आहेत, गावं आहेत आणि प्रत्येक वळणावर एक नवा अनुभव आहे. चला तर मग या रस्त्यांवरच्या आठवणी एकत्र जगूया. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. वेलकम टू माय व्हेरी फर्स्ट ब्लॉग, मोटो ब्लॉग. की खूप वर्षांपासून प्लॅन करत होतो की एक मोटो ब्लॉगिंग सुरू करायची आहे. हे बेसिकली आपलं इन फ्युचर जर कधी आपण जे फिरतोय तेच जर आपल्याला कधी उजळून पाहायचं असेल तर त्याची मेमरी म्हणून बेसिकली स्टार्ट करण्याचा हेतू आहे. तर चला मग सुरू करूयात. सकाळी आता लांबचा पल्ला गाठायचा होता, त्याच्यामुळं सकाळी लवकरच सुरू केलं. सकाळी 5च्या सुमारास ट्रॅव्हलिंग करायचं असा प्लॅन केला. कारण की पुण्यामधलं ट्रॅफिक क्रॉस करायचं होतं पूर्णपणे. मी राहतो पिंपरी चिंचवड आणि जर नगर साईडला जायचं असेल तर पूर्ण कोर ट्रॅफिक पूर्ण क्रॉस करून जावं लागतं. त्याच्यामुळंच सकाळी लवकर सुरुवात केली. पहिला टप्पा सेट केला की नगरमध्ये माझं जे नेटिव्ह प्लेस आहे, बेलवंडी फाटा, देवदही ठण, जर कोणाला माहीत असेल तर तो एक फर्स्ट स्टॉप घ्यायचा होता. सो हे असं मोठं ब्लॉगिंग करायचं खूप दिवसापासून चालू होतं. त्याच्यामुळं आज ही पहिली राईड करताना एक वेगळाच उत्साह होता, एक वेगळीच एनर्जी होती आणि त्याच एनर्जीनी चाललो होतो. मस्त वाटतंय गाडी चालवताना सकाळी-सकाळी पहाटेच्या थंडीमध्ये गाडी चालवण्याचं काहीच शीण नाही, थकवा नाही. ही तर सुरुवातच आहे म्हणा, पण खूपच छान वाटतंय. आणि रस्त्याला जर अशी हिरवीगार झाडी असतील, तर ती गाडी चालवण्याचं एक वेगळीच मजा येते. मला तर येते. म्हणजे असं एकदम भारी वाटतं. साईडने झाडे झुडपे आहेत, डोंगराळ रस्ता आहे. अशा रस्त्याला तर एकदम पाप वाटतं म्हणजे गाडी चालवताना. असे किती काही किलोमीटर चाललो तरी पण काहीच वाटणार नाही. अशा पद्धतीचे रोड असले ना, की भाई मजाच येऊन जाते. फायनली आपण पुणे शहर मागे सोडून आता पुणे नगर महामार्गावर आलो आहे. सकाळची थंड हवा, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसणारे निसर्गरम्य दृश्य आणि समोर पसरलेला लांबचा रस्ता, या सगळ्यामुळे राईडची एक वेगळीच मजा येत आहे. आजचा माझा प्रवास पुण्याहून थेट नांदेडला आहे, जसं मी अर्लियर मेन्शन केलं. त्यामुळे अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. अशा लाँग राईड्समध्ये एक वेगळीच ऊर्जा असते. प्रत्येक किलोमीटरसोबत नवीन दृश्य, नवीन अनुभव आणि मनात एक वेगळाच उत्साह निर्माण होत असतो. होप की तुम्हालाही प्रवासात मजा येत आहे आणि तुम्ही या प्रवासात माझ्यासोबत राहा. पुढे अजून काही पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहे. चला तर मग नांदेडच्या दिशेने हा प्रवास सुरू ठेवूया. He was just a boy, only 8 years old, with dreams on his back and a heart pure as gold. The wind in his hair, the reins in his hands, riding through fields where the wide world expands. The first rider lost in the race, a child with a dream now out of place. But somewhere deep, the memory stays of saddles and sunsets and carefree days. Through all the noise, life went astray, but the first rider remembers his way. तर मित्रांनो, आता आपण पुढच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. वेलकम टू रांजणगाव. आता आपण रांजणगावमध्ये पोहोचलो आहे. रांजणगाव हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री महागणपती मंदिरामुळे ओळखले जाते आणि इथं श्री गणेशाच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची गर्दी तर असतेच आणि त्यामुळेच या भागात किंवा या टप्प्यामध्ये थोडीशी गर्दी राहतेच वर्षभर. पण अशा प्रवासात ही गर्दी अनुभवाचाच एक भाग असते. थोडं संयम ठेवून आणि सुरक्षित अंतर ठेवून राखून आपण पुढच्या प्रवासाला निघूयात. अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे, त्यामुळे राईडचा उत्साह कायम आहे. चला तर मग गणरायाचं स्मरण करत पुढे नांदेडच्या दिशेने मार्गक्रमण करूयात. गणपती बाप्पा मोरया.
फायनली मित्रांनो, रांजणगावचं ट्रॅफिक मागे सोडलं आहे आपण. समोर पुन्हा एकदा खुला हायवे आणि चेहऱ्यावर मोठं स्मित. अशाच राईडसाठी तर आपण घराबाहेर पडतो. आता सरळ नांदेडच्या दिशेने चाक फिरत राहील आणि आठवणी तयार होत राहतील. तर मित्रांनो, आता आपण शिरूर शहराच्या बायपासवरती आहोत. सिटीमधनंच जाणार होतो, पण शिरूर या आसपासच्या अनेक छोट्या मोठ्या गावांसाठी एक महत्त्वाचं बाजारपेठेचं केंद्र आहे. माझ्या गावासह आसपासच्या परिसरातील लोक खरेदी, व्यवसाय आणि इतर कामांसाठी इथे येत असतात. त्यामुळे आतमध्ये थोडी ट्रॅफिक असेल, कारण शिरूरला या भागाचं एक प्रकारचं व्यापारी केंद्र म्हणलं तरी चालेल. आणि आताच थोडं पुढे गेलो की आपण घोड नदी ओलांडणार आहोत. विशेष म्हणजे जुन्या काळी शिरूर परिसराला अनेक लोक घोड नदी या नावानेच ओळखत असत. या नदीमुळे या भागाची वेगळी ओळख निर्माण झाली होती आणि आजही जुने लोकच्या बोलण्यात घोड नदी हे नाव ऐकायला मिळतं. इतिहास, संस्कृती आणि आजचं आधुनिक जीवन यांचा सुंदर संगम या भागात पाहायला मिळतो. चला तर मग घोड नदीचा पूल पार करत आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. नांदेड अजून दूर आहे, पण प्रत्येक किलोमीटर आपल्याला आपल्या गंतव्यस्थानाच्या आणखी जवळ घेऊन जात आहे. गंतव्यस्थान कुड बी कॉल्ड ॲज डेस्टिनेशन. जस्ट एक मराठीतील एक नवीन शब्द तुम्हालाही कळेल आणि मलाही समजला ज्यावेळेस मी हे रेकॉर्ड करतो. तर गंतव्यस्थानाच्या दिशेने आपण मार्गक्रमण करूयात. लेट्स गो. घोड नदी पार केल्यानंतर एक 4-5 मिनिटाच्या अंतरावरच आलो आहे आपण आणि आता बेलवंडी फाटा दिसायला लागला आहे. इथून आपण आपल्या माझ्या गावाच्या दिशेने देवदैठणच्या दिशेने वळणार आहोत. जास्त वेळ थांबायचा नाही आहे. पुन्हा एकदा रस्त्याची साथ पकडायची आहे. गावाची ओढ आणि प्रवासाची हाक दोन्ही मनात आहेत. चला, या छोट्याशा थांब्यानंतर पुन्हा भेटूया रस्त्यावर. चला तर मंडळी, छोटासा ब्रेक संपला आहे आणि आता आपण पुन्हा महामार्गावर परतलो आहोत. बाईक पुन्हा धावायला तयार आहे आणि आपणही. चला, नांदेडच्या दिशेने हा सुंदर प्रवास पुढे सुरू ठेवूया. चला मंडळी, आता वेळ आली आहे आपल्या साथीदाराची काळजी घेण्याची. टाकीमध्ये इंधन भरून घेऊया आणि पुढच्या प्रवासासाठी बाईकला तयार करूया. लॉंग राईडमध्ये फुल टाकी म्हणजे अर्धी चिंता संपली समजा की. एकदा टाकी फुल झाली की पुन्हा रस्ता पकडू आणि नांदेडच्या दिशेने आपल्या प्रवासाला वेग देऊ. ओके, धन्यवाद. तर मंडळी, टाकी आता फुल झाली आहे, बाईक तयार आहे आणि आम्ही तयार आहोत. आता कोणताही थांबा नाही, फक्त रस्ता, प्रवास आणि नांदेडची ओढ. इंजिन पुन्हा एकदा गुरगुरायला लागलं आहे, हेल्मेट घट्ट झालं आहे आणि आता वेळ झाली आहे पुन्हा रस्त्याला मिठी मारायची. चला तर मग 3, 2, 1 आणि लेट्स गो. मंडळी, रोड साईन सांगतोय की नांदेड आता 315 किलोमीटरवर आहे.
म्हणजे डेस्टिनेशन जवळ येत आहे, पण प्रवासाची मजा अजून संपलेली नाही. चला, चाक फिरत राहू देत. हो, खतरनाक. जरा समोरचं दृश्य बघा. कडक ना भाई. किती सुंदर नजारा आहे. दूरवर डोंगरांच्या पार्श्वभूमीवर उभ्या असलेल्या या पवनचक्क्या म्हणजे निसर्ग आणि तंत्रज्ञानाचा एक अप्रतिम संगमच वाटतो. अशा दृश्यांसाठीच तर लॉंग राईड खास असतात आणि त्यासाठीच मी ही फर्स्ट राईड घेतली या अनेक अनुभवांसाठी. प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन पाहायला मिळतं आणि प्रवासाची मजा आणखी वाढते. ही थंडगार हवा, समोर पसरलेला रस्ता आणि या भव्य पवनचक्क्या, खरंच अशा क्षणांमुळेच प्रवास कायम लक्षात राहतो. चला, या सुंदर दृश्यांचा आनंद घेत पुढे निघूयात. आणखीन खूप काही आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे. काही रस्ते फक्त आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत नाहीत, ते आयुष्यभरासाठी आठवणी देऊन जातात. करंजी घाट हा त्यापैकी एक. समोर डोंगर, खाली पसरलेली हिरवीगार शेती आणि त्या सगळ्यातून वळणं घेत पुढे सरकणारा हा रस्ता. प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करावा असाच वाटतो. चला मंडळी, हा नजारा डोळ्यात साठवत आपल्या प्रवासाला पुढे घेऊन जाऊया. आपण आता ऑलमोस्ट करंजी घाट क्रॉस केलाय. हा सुंदर नजारा मनात साठवून आता पुन्हा आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. करंजी घाट पार केल्यानंतर काही किलोमीटर पुढे आपण करंजी गावात आलो आहोत. इथे रस्त्यालगतच भगवान शंकराचं सुंदर मंदिर आहे. महादेवांना मनापासून नमस्कार करून त्यांच्या आशीर्वादाने आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. हर हर महादेव. नांदेड आता या पॉइंट पासून 275 किलोमीटर दाखवत आहे या साइन बोर्ड नुसार. आता पुढचा टप्पा डायरेक्ट आपण सेट परभणी करूया. तिथपर्यंत सलग राईड करू. परभणी जवळ पोहोचलो की पुन्हा अपडेट देतो. तोपर्यंत रस्ता, निसर्ग आणि या सुंदर प्रवासाचा आनंद घेऊया. चला तर मित्रांनो, परभणी आम्ही येतोय. आपण हा जो पूल क्रॉस करतोय तो गोदावरी नदीवर आहे आणि या ठिकाणावरतून परभणीचं अंतर सुमारे 95 किलोमीटर आहे. चला कंटिन्यू करूया. आता संध्याकाळचे साधारण 5-5:30 वाजले आहेत. सूर्यही आता हळूहळू मावळतीकडे निघाला आहे. खरं तर वाटलं होतं की उरलेला प्रवास दिवसाच्या उजेडात पूर्ण होईल, पण प्रवासाचं गणित नेहमी आपल्या मनासारखं जुळतंच असं नाही. आता या सुंदर सूर्यास्ताला निरोप देण्याची वेळ आली आहे. काही अंतर
आता रात्रीच्या साथीने पार करावा लागणार आहे. पण लॉंग राईडची हीच तर खरी मजा आहे. प्रत्येक वेळ, प्रत्येक वातावरण आणि प्रत्येक क्षण एक वेगळी आठवण बनवून राहतो. चला तर मग सूर्याला निरोप देऊया आणि हेडलाईट्सच्या प्रकाशात आपल्या डेस्टिनेशनच्या दिशेने प्रवास सुरू ठेवूया. जवळपास अंधार पडत चाललाय आणि परभणी इथनं अप्रॉक्सिमेटली 22 किलोमीटर्स आहे आणि तिथून पुढे नांदेड आहे 70 किलोमीटर्स. सो अप्रॉक्सिमेटली अराउंड 90 किलोमीटर्स डिस्टन्स आणखीन कवर करायचं आहे आपल्याला. नो वरीज, अंधार पडलाय तरी पण उत्साह तोच आहे. आणि आता आपल्याला नाईट रायडर होऊन आपली उरलेली राईड पूर्ण करावी लागेल. चला तर मग रस्त्याची साथ आणि आपल्या हेडलाईटच्या प्रकाशात आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. आता पूर्णपणे अंधार झाला आहे. आपल्या डेस्टिनेशनपासून आपण आता अगदी जवळ आलो आहोत. नांदेड आता साधारण 25 किलोमीटरवर आहे. म्हणजे आणखी 30 ते 45 मिनिटात आपण आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचू. रात्रीचा प्रवास वेगळाच असतो, त्यामुळे वेगापेक्षा सुरक्षितता जास्त महत्त्वाची. हेडलाईटचा योग्य वापर करा, सुरक्षित अंतर ठेवा आणि पूर्ण लक्ष रस्त्यावर ठेवा. चला तर मग मित्रांनो, आता या प्रवासाचा शेवटचा टप्पा सुरक्षितपणे पूर्ण करूया. भेटूया ते नांदेडमध्ये. फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला नांदेडमध्ये सुखरूप पोहोचलो आहोत. सकाळी पुण्यातून सुरू झालेला हा प्रवास आता यशस्वीपणे पूर्ण झाला. या संपूर्ण राईडमध्ये अनेक सुंदर रस्ते, घाट, निसर्गरम्य दृश्य आणि असंख्य आठवणी मिळाल्या. प्रत्येक किलोमीटरनी या प्रवासाला आणखी खास बनवला. सध्या आपण नांदेडच्या मार्केट परिसरात आहोत. आज बहुतेक भाजी बाजारचा दिवस असावा, कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भाजी विक्रेत्यांची चांगलीच गर्दी दिसते. आता माझ्या मित्राच्या घरी पोहोचायला अजून काही मिनिटच बाकी आहेत, त्यामुळे इथेच या प्रवासाचा पहिला भाग संपवूया. हा पुणे ते नांदेड प्रवास तुमच्यासोबत शेअर करताना खूप आनंद झाला. पण ही मालिका इथे संपत नाही. पुढच्या भागात आपण नांदेड शहर फिरू, इथली प्रसिद्ध ठिकाणं पाहू आणि आणखीन नवीन अनुभव घेऊ. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राईड करा आणि लक्षात ठेवा, रस्ता माझा, कथा माझी आणि प्रवास आपल्या सगळ्यांचा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, हर हर महादेव.